शिक्षण घोटाळ्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासंदर्भात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू होतं. सकाळी पहाटे वांगचूक यांचं जे आंदोलन चालू होतं, वांगचूक यांना उचलून नेण्यात आलेले हॉस्पिटलला. आमचा अंदाज असा होता की या फारसा दिवसात त्यांना अटक होती आणि नेमकं तसं झालं. त्याची मागणी काय होती की मनसेचा राजीनामा. का तर या सर्व शैक्षणिक चळवळीमध्ये मनसेच्याकडे जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आली. ती मागणी केली, पण केंद्र सरकार त्याच्याकडे बघ्याची भूमिका घेत होतं. शेवटी त्याची मागणी एवढाच खर्च नव्हता, बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहिले. काँग्रेसच्या वतीनं त्याचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेले, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते. आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पहाटे त्यांची अटक त्यांनी केली. बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार. लोकशाही मोडण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करते असं वाटत नाही. हे सर्वच आहे ना. असं की मागणी जास्त होती, विद्यार्थ्यांच्यासाठी होती आणि नोटीस दिलेली होती आणि इतक्या दिवसात 20 दिवसात दिल्लीमध्ये असून कुणी भेटायला सुद्धा येत नाही. एवढा उद्दामपणा, याचा अर्थ केंद्र सरकार अत्यंत बेजबाबदारपणानं इथं वागतं हे स्पष्ट झालेलं आणि हे इथे थांबणार नाही. उद्या 14 तारखेला उद्या पार्लमेंट सुरू होईल, या विषयाने पार्लमेंट सुरू होईल. 30 जूनला राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार होते, परंतु अजून काहीतरी क्लुप्त्या आखतंय. अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही. आता 30 जुलैची त्यांनी तारीख घेतलेली. ठीक आहे, तारीख घेतली आणि तो वाद होणार आहोत. ठीक आहे, खरं म्हणजे त्यांच्या अर्थात गेल्या त्या फाळायला हव्या त्या, पण आता त्यांनी 22 नाही ठरवलं, नवीन तारीख दिली, तो खरं आम्ही थांबणार. तर आम्हाला आज का उद्या हा महत्त्वाचा प्रश्न नाही. शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हे आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. ते जर केलं तर आमची तक्रार नाही, नाही केलं तर आंदोलन सुरू आहे. राज्यातील काही नेते ज्यांचा दोन्ही राष्ट्रवादीची काही संबंध नाही, परंतु वक्तव्य करतात की राष्ट्रवादीमध्ये फूट आहे, दोघांमध्ये संभ्रम आहे. हा विषय काही इतर करायचा नाही.